आज आपण बघणार आहोत परकरची कटिंग आणि शिलाई। त्यासाठी घेतलेला आहे परकरसाठी 2.5 मीटर कापड आणि परकरची लागणारी मापे आहेत। तर येथे आपल्याला परकरसाठी दोनच मापे लागणार आहेत, ती म्हणजे सीट आहे 40 आणि उंची आहे 35। तसेच आपल्याला सीटचा 8वा भाग लागणार आहे आणि सीट आहे 40, तर 40ला 8ने भागायचे आहे आणि आपले उत्तर आहे 5 इंच। तर याच 5 इंचाचा वापर करून आपण परकरची कटिंग करणार आहोत। आता जो 2.5 मीटरचा परकरचा कापड आहे त्यातून आपण 6 किंवा 8 इंचाची एक पट्टी बाजूला कटिंग करून घेणार आहोत आणि या पट्टीचा वापर आपण नेफा पट्टीसाठी म्हणून करणार आहोत। त्यानंतर उरलेल्या कपड्याची 4 पदरी घडी घालायची आहे। तसेच परकरची उंची आहे 35 इंच आणि या 35 मध्ये आपण काहीही न वाढवता 35च्या 35 जशाच्या तसे घ्यायचे आहे। तर हा कापड 35 इंचाचा बरोबर आहे, त्यामुळे आपल्याला परकरच्या उंचीमध्ये कापड कटिंग करण्याची काहीच गरज नाही। आता सीटचा 8वा भाग तर आपण काढलेलाच आहे आणि तो आहे 5 इंच। तर कपड्याच्या उजव्या आणि डाव्या हाताला दोन्ही बाजूला 5-5 इंचावरती मार्किंग करून घ्यावी आणि मार्जिनसाठी अर्धा इंच घ्यावे। तर हा आहे सीटचा भाग आणि दोन्ही भागांवरती सीट हे नाव देऊन घ्यावे। तर सीटचा दुसरा भाग देखील आपण मार्किंग करून घेणार आहोत। तोपर्यंत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि तसेच बेल आयकॉनचे बटन देखील क्लिक करा, म्हणजे माझ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। तर अशा पद्धतीने दोन्हीही सीटचा भाग घेतल्यानंतर हा तिरक्या आकारामध्ये जोडून कटिंग करून घ्यायचा आहे। तर या पद्धतीने आपली परकरची कटिंग तयार आहे आणि परकरची कटिंग तयार केल्यानंतर सीटच्या भागाला आणि तिरक्या रेषेच्या भागाला इथे खडूने या पद्धतीने खुणा करून घ्यायच्या आहेत। आणि ही टिप खास नवीन शिकणाऱ्यांसाठी आहे, कारण आपण ज्या वेळेला कळ्या मोकळ्या करतो त्यावेळेला आपल्याला लक्षात येत नाही की या कळ्या कशा जोडायच्या आणि मार्किंग केल्यामुळे आपल्या ही गोष्ट लक्षात येते की आपल्याला याच बाजूने या कळ्या जोडायच्या आहेत। तर सीटच्या भागाला देखील याच पद्धतीने खुणा करून घ्यायच्या आहेत, म्हणजे सीटचा भाग देखील आपल्या लक्षात येतो आणि सर्व सीटचा भाग एका बाजूने घेण्यासाठी ही खास महत्त्वाची टिप। तर परकरची कटिंग केल्यानंतर आपल्याला मोठ्या 3 आणि छोट्या 2 अशा या कळ्या मिळालेल्या आहेत। तर त्यामध्ये ज्या मोठ्या 3 कळ्या आहेत त्यातली एक कळीचे आपण पुन्हा 2 तुकडे करून घ्यायचे आहेत, म्हणजे आपल्याला मोठ्या 2 आणि छोट्या 4 अशा कळ्या लागणार आहेत। तर या पद्धतीने आपली परकरची कटिंग पूर्ण तयार आहे। आता परकर शिवण्यासाठी एक मोठी कळी घ्यायची आणि 2 छोट्या कळ्या घ्यायच्या। तर मोठी कळी ही मध्ये ठेवायची आणि साईडच्या 2 छोट्या कळ्या साईडला ठेवायच्या, दोन्ही साईडला ठेवायच्या। त्यासाठी आपण तिरक्या रेषांवरती मार्किंग केलेली होती, त्यामुळे आपल्याला आता कळ्या जोडायला सोपं जाणार आहे। आणि सीटचा भाग देखील सगळा एकसारखा वरतीच येणार आहे आणि खालचा भाग जो येणार आहे तो घेराचा। तर अशा पद्धतीने एक मोठी आणि 2 छोट्या कळ्या जोडलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने आपला एक भाग येथे तयार झालेला आहे। याच पद्धतीने आपण दुसरा भाग देखील तयार केलेला आहे, म्हणजे मागच्या भागाच्या 3 आणि पुढच्या भागाच्या 3 अशा एकूण आपण इथे 6 कळ्या जोडलेल्या आहेत। आता या 6ही कळ्या एकमेकांवरती उलटसुलट ठेवून जोडून घ्यायच्या, एका बाजूने जोडून घ्यायच्या आहेत। तर अशा पद्धतीने आपण 6ही कळ्या एकमेकाला इथे जोडलेल्या आहेत आणि खालचा जो बॉटमचा भाग आहे तो देखील आपण इथे फोल्ड करून शिवून घेतलेला आहे। तसेच कमरेच्या भागाला देखील दोन्ही बाजूने 6 इंचापर्यंत कापडा फोल्ड करून टीप मारून घेतलेली आहे। ज्या बाजूने आपल्याला नाडी लावायची आहे त्याच बाजूने ही पट्टी फोल्ड करून टीप मारलेली आहे आणि हे कमरेचं सर्व माप मोजून घ्यायचे आहे। तर ते आहे 41 आणि आपल्याला 41 अधिक 2 इंच म्हणजे 43 इंचाची नेफापट्टी घ्यायची आहे आणि हिची रुंदी घेणार आहोत आपण 6 इंच।
तसेच ही नेफापट्टी दोन्ही बाजूने 1-1 इंचावरती फोल्ड करून शिवून देखील घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने आपण नेफापट्टी येथे तयार केलेली आहे आणि ही नेफापट्टी जोडायची आहे परकरच्या कमरेच्या भागाला। तर कमरेच्या भागाला नेफापट्टी जोडताना ही उलट्या बाजूने जोडायची आहे। तर नेफापट्टी उलट्या बाजूने जोडून येथे तयार आहे आणि आता ही फोल्ड करून सुलट्या बाजूवरती परकरला जशी नाडी टाकण्यासाठी नेफापट्टी असते त्याच पद्धतीने फोल्ड करायची आहे आणि शिवून देखील घ्यायची आहे। तर दाखवल्याप्रमाणे नेफापट्टी ही जोडून तयार आहे आणि आता राहिला आपला शेवटचा गोल राऊंडचा भाग आणि नेफापट्टी जोडल्यानंतर शेवटची ती सुद्धा एक टिप मारल्यानंतर आपला परकर येथे तयार होणार आहे। तर नेफापट्टी जोडून तयार आहे आणि हा भाग आता पूर्ण गोलाकारात जोडून घ्यायचा आहे। तर दाखवल्याप्रमाणे हा सर्व भाग देखील येथे जोडून घ्यायचा आहे। तर वरील नेफापट्टीपासून 6 इंच अंतर सोडायचे आणि त्यानंतरच खालची टीप मारायची आहे। सुरुवातीला टीप लॉक करायची आणि खाली सरळ सरळ टीप मारून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने आपला परकर येथे तयार आहे। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद।